WWC डिंबामध्ये मी डॉक्टर राजेंद्र माने तुमचं स्वागत करतो। नमस्कार। नमस्कार सर। तुमची कृपया ओळख करून देता आणि आपल्या वायझाइट वेलनेस क्लिनिकमध्ये तुम्ही कसे जॉईन झाले हे सांगू शकता? मी अरुण माणिक थोरात, रिटायर्ड सुपरिटेंडिंग इंजिनियर, महावितरणमधून रिटायर ऑक्टोबर 2017 मध्ये झालो। मला गेल्या 10 वर्षापासून थायरॉइडचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे माझं वजन सतत वाढत होतं आणि ज्यावेळेला मी रिटायरमेंट झालो त्यावेळेला माझं वजन 120 किलो वजन होतं। त्याच्यासाठी मी बरेचसे पुण्यात आल्यानंतर मी शेवटच्या 2 वर्षांमध्ये मी प्रयत्न केला। हर्बलच्या प्रॉडक्टमधून मी 1 वर्ष हर्बलचे प्रॉडक्ट खाल्ले आणि त्याच्यामधून माझं वजन हे 120 वरून 95 पर्यंत आलेलं होतं। चांगले रिझल्ट्स आले होते, परंतु त्यांच्या काही गोळ्यामुळे मला कॅल्शियम स्मर झाला आणि हाड वाढलं नाही। त्यामुळे ते नंतर त्यांना डॉक्टरना सांगितल्यानंतर ते म्हणले पहिल्यांदा हर्बलचे प्रॉडक्ट बंद करा। त्यामुळे ते बंद केले आणि बंद केल्यामुळे परत माझं वजन 106 आला। नंतर माझे मित्र लोखंडे साहेब आणि गाडे साहेब या डिंबाला जॉईन झाल्यामुळे 5-6 महिने सतत मला फॉलोअप घेतोय, तुम्ही इथं वजन वाढलेलं आहे, तुम्ही इथं ओबेसिटीसुद्धा उपचार होत आहेत, तर तुम्ही या ठिकाणी डिंबामध्ये येऊन उपचार घ्या। परंतु माझं काय त्यावर विश्वास बसत नव्हता। परंतु ज्यावेळेला त्यांचे फिजिकली मला फरक जाणवला 5-6 महिन्यानंतर, मग त्याच्यानंतर मी डिसाईड केलं की या डिंबामध्ये आपणही जॉईन व्हावं। नंतरच डॉक्टर माने सरांच्याकडे आलो, मग या ठिकाणी उपचार चालू झाले। 1 वर्षासाठी ॲडमिशन घेतलं आणि या ठिकाणी ड्रॅस्टिक मला रिझल्ट मिळाले। मी 106 वरून माझं ज्यावेळेला 1 वर्षाचा कालावधी या ठिकाणी संपला त्यावेळेला मी 89ला आलेलो। म्हणजे एवढे चांगले रिझल्ट हे डिंबाच्या ट्रीटमेंटमुळं। आणि एवढंच नाही, फक्त ट्रीटमेंट नाही, त्याच्यामध्ये मी अध्यात्माचा पण दररोज भरपूर अभ्यास करतो रिटायरमेंटनंतर। त्या अध्यात्मामध्ये पण सद्गुरू वामनराव पै सांगतायत, शरीर साक्षात परमेश्वर आहे। फक्त साक्षात काय खावं, काय प्यावं आणि त्याचबरोबर काय विचार करावा। आणि माने सरांनी या ठिकाणी त्यांची भेट झाल्यानंतर, एकच भेट माझी झाली सरांची, आणि त्यांनी एक पुस्तक मला वाचायला दिलं होतं, प्रेरणेचा झरा। म्हणजे आपल्या या शरीराला या चांगल्या विचारांचं खाद्यसुद्धा गरजेचं आहे आणि हे ट्रीटमेंट बरोबर हे जर चांगल्या विचारांचं खाद्य जर मिळालं तर निश्चित आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे, याची मला या ठिकाणी आल्यानंतर खात्री पटलेली आहे। परंतु मधल्या पिरियडमध्ये असं झालं की हर्बलचे मी 1 वर्षाचा माझ्या शरीरावर प्रयोग केल्यामुळं मला एक शंकाच होती, या ठिकाणी सुद्धा डिंबामध्ये काही टॅबलेट्स देत आहेत, म्हणजे माझं जे काही आता रिडक्शन झालेलं आहे ह्या टॅबलेटमुळं तर झालेलं नाही, म्हणून मला क्रॉस चेक करायला पाहिजे। म्हणून मी गेले वर्षभर कुठलेही प्रॉडक्ट खाल्लेले नाही। म्हणजे इथले फक्त गांधी मॅडमनी जे डाएट प्लॅन दिला होता तेवढाच मी फॉलोअप करत गेलो आणि कुठल्याही गोळ्या मी खाल्लेल्या नाहीत। परंतु रिझल्ट एवढे मला आलेले आहेत की माझ्या 10 वर्षाचा थायरॉइड गायब झालेला आहे। मी 4 वेळेला थायरॉइड टेस्ट केलेल्या वर्षामध्ये की त्यावेळेला नील रिपोर्ट आलेला आहे। 2 दिवसापूर्वीसुद्धा मी थायरॉइडची टेस्ट करून भूषण सरांचा फोन आल्यावर पहिल्यांदा मी थायरॉइडची टेस्ट केली। म्हटलं हे आपल्याला रिझल्ट सांगायचे की 10 वर्षाचा थायरॉइड जी गोळी बंद झाली, मला केमिकलच्या गोळ्या खायचं म्हणजे मला त्याच्याबद्दलचा मला वीट आलेला आहे। त्यामुळे मी मॅक्झिमम गोळ्या कुठल्याही गोळ्या खायच्या नाहीत आणि अशा पद्धतीनं सरांचं जे पॉझिटिव्ह थिंकिंग आहे, माइंडसेट केलेलं आहे, हे त्यामुळं शरीर साक्षात परब्रह्म हा जो विचाराचा जो डोस आहे ना, ह्याच्यामुळं ही त्याला पोषक असं खाद्य मिळते। माझं जे वजन वाढत होतं हे थायरॉइडमुळंच वाढत होतं। थायरॉइड गेल्यामुळं ॲटोमॅटिकली वजन कमी झालं। परंतु मधल्या पिरियडमध्ये मला करोना झाला आणि करोना झाला, ग्लोबल हॉस्पिटलला मी ॲडमिट होतो। त्याच्यामध्ये रेमडेसिविर 6 इंजेक्शन घेतले। प्रत्येक रेमडेसिविर घेतल्याबरोबर 400, 450, 500 पर शुगर व्हायची। ताबडतोब पोटामध्ये त्यांनी इन्शुलिन द्यायचं आणि त्याच्यामुळंच ह्या करोनामुळं मला डायबिटीज झाला आणि हा डायबिटीज आजही मी 2 दिवसापूर्वी करून आलो, तर जो HbA1c आहे तो 5.9 आलेला। अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन। 2-3 दिवसापूर्वी आत्ताच करून आलेला आहे रिझल्ट। म्हणजे इथं आल्यानंतर मला रिझल्ट सांगायचे आहेत की म्हणजे मी कुठलीही वर्षभर गोळी खाल्लेली नाही, फक्त डाएट प्लॅन करतोय। आता काय झालं की परंतु डाएट प्लॅन बरोबर आता रिटायर झाल्यामुळं सर्व कार्यक्रम मलाच अटेंड करायचे आहेत, त्यामुळं जे आवडीचे पदार्थ आहेत ते मी खातोच आहे। मला थोडं बहुत 4-5 किलो वजन वाढलेलं आहे,
परंतु जे काही माझे गुडघ्याचे प्रॉब्लेम होते, सत्संग करू शकत नव्हतो. घरी बसूनच मी खुर्चीवर बसून मी सत्संग करायचं, परंतु आता ते मी स्वतः अटेंड करतोय. आठवड्यातले 5 सत्संग करतो 2.5 तासाचे, आणि खाली बसून मांडी घालून. हा जे मॅजिक रिझल्ट आहेत. मला वाटत होतं बहुतेक माझ्या बहिणीसारखंच माझे दोन्ही गुडघ्याचे ऑपरेशन होणार, अशी मला भीती वाटत होती. परंतु चांगले पॉझिटिव्ह विचार जर दिले आणि चांगलं सरांनी जे डाएट सांगितलेलं आहे की हे जर डाएट फॉलो केलं तर हे कंप्लीट लाईफस्टाईलसाठी करणं गरजेचं आहे, ही मला निश्चित खात्री पटलेली आहे. वा, खूप सुंदर अनुभव आहे तुमचा की 120 किलोवरून वाढलेलं वजनसुद्धा तुमचं कमी होत आता 89 तुम्ही म्हटला तिथपर्यंत आलं. थायरॉईड 10 वर्षाचा तोसुद्धा गेला आणि आता तुम्ही फक्त जी डाएट थेरपी आता चालू आहे तेवढी घेत आहे. मग या ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला असं काही वाटतं का की खाण्यावरती मला काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, हे खायला नको ते खायला नको, असं काही वाटतं का? किंवा तुमची जी फेवरेट डिश आहे ती खाता येत नाही असं काही वाटतं का तुम्हाला? नाही, मला राईस जास्त आवडायचं. हे ज्यावेळेस गांधी मॅडमने मला डाएट सांगितलं, अरे चपाती नाही भात नाही, कसं का व्हायचं माझं, म्हणजे राईस मला फार फेवरेट वाटतं. मग त्याच्या जागी भाकरी खात होता? भाकरी खातो, नाचणी खातो, बाजरी खातो, अल्टरनेट असा. परंतु सुरुवातीला मला ते जड वाटायला लागले 1 महिनाभर. परंतु नंतर हे मॅडमनी क्रम दिला काय काय खायचं अगोदर, सतत त्यांचा फॉलोअप असायचा. आज काय केलं आहे, कसं केलं आहे, त्यांना फोटो पाठवून द्यायचे. त्याच्यामुळं त्यांच्या ज्या सिक्वेन्समुळं हा राईस नसला तरी चालतोय, चपाती नसली तरी चालतोय, हा जो आहे ना ते सेटच होऊन गेला. म्हणजे आता फक्त मला आवडते म्हणजे बुंदी लाडू आणि शेंगाची पोळी. सो मग आता बुंदी लाडू खाताय का नाही? नाही, आता बुंदी लाडू कधी तर चुकून खातोय. परंतु आत्ता ह्या वर्षभरानंतर ज्यावेळेला मॅडमकडं 1 महिन्याचा हा 1 वर्षाचा आपला टार्गेटेड वर्क आहे, ॲडमिशनच 1 वर्षासाठी घेतलेलं आहे, त्यावेळेला तर हे कम्प्लिटली राईस चपाती हे गोड पदार्थ आपले हे सर्व बंदच होते. म्हणूनच हे रिझल्ट आलेले आहे. व्हेरी नाईस. स्ट्रिक्टली आपण फॉलो केल्याशिवाय रिझल्ट येणार नाही. जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं आहे. हे जाणीवपूर्वक त्याचा अट्टाहासानं प्रयत्न जर केलं तर रिझल्ट हे 100% येणार, ह्याचा मला ठाम विश्वास आहे. सो थोरात साहेबांची ही स्टोरी आता आपण इथं जाणू शकतो की वजन खूप चांगलं कमी केलं आहे, थायरॉईडचा 10 वर्षाचा आजार गेला आहे, संधिवात सांधेदुखी त्यांची कमी केलेली आहे आणि त्यांना सायन्स जेवणामधलं आणि जीवनामधलं लक्षात आलेलं आहे. आणि हे सायन्स जर आपण व्यवस्थित पद्धतीने पाळलं, WWC डिंबाचा आपण प्रोग्राम फॉलो केला तर मला वाटतं इथून पुढे कुठलेही आजार वजनाचे थायरॉईडचे कमी झाल्याशिवाय राहणार नाहीत. हो, येस सर. तुम्ही या ठिकाणी आला, तुमचं मनोगत व्यक्त केलं. पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर.